ह्या जंगलातील अक्क महादेवीचं जी काही वचनं आहे ही खरोखरच चिंतनीय आणि आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. अक्क महादेवी ह्या जंगलामध्ये सांगतात, फुलपाखरांनो, आम्रवृक्षांनो, चांदण्यानो, कोकिळांनो, तुम्हाला मी मागणे मागते, माझा चन्नमल्लिकार्जुन देव तुम्हाला दिसला तर मला भेटवा. म्हणजेच या ठिकाणी अक्क महादेवींचं जे काही जंगलातील निरीक्षण आहे किंवा जंगलातील जे काही त्यांनी चिंतन केलेलं आहे ते खरोखर आजही आपल्याला चिंतन करायला लावणारं असं हे वर्णन त्यांच्या वचनात आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर अक्क महादेवींच्या मनामध्ये बघा, तांदूळ नसलेल्या साडीवर कितीही अभिषेक घातला तर त्याला अंकुर कधी फुटेल का? ज्ञान असलेल्याने कितीही आडंबर आचरण केले तरी त्याला नित्यसुखाची प्राप्ती होईल का? बहरलेला सुगंध कधी स्थिर होईल का? म्हणजेच त्यांना सहज दृष्टांतांची देखील सहजता आपल्या त्यांच्या वचनामधून आढळून येते. म्हणजे अक्क महादेवींची प्रतिभाशक्ती जी होती, काव्य करण्याची जी त्यांची सुरेख अशी भाषाशैली होती, लय होती, हे सर्व आपलं त्यांच्या वचनातून आढळून येतं. अक्क महादेवींच्या या कवित्वाविषयी तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक केलेले. आजही अमेरिकेमध्ये जेव्हा अक्क महादेवींची वचनांची पोस्टर्स लागले त्यावेळेस आम्हाला अक्क महादेवी कोण आणि अक्क महादेवींची वचनं कुठं मिळतील ह्याचा शोध घेणं सुरू झालेलं आहे. इतर भाषेमध्ये कन्नड मधून इंग्लिश मध्ये थोडीफार गेली, परंतु मराठीतून ही वचनं मिळणं खूप अवघड. मुळातच अक्क महादेवींचं जे काही चरित्र आहे फार कमी लोकांनी लिहिलेलं आहे. अक्क महादेवींचं कन्नड मधूनच फारसं उपलब्ध झालेलं नाही. त्यांचं जीवन चरित्र सर्वात प्रथम माता महादेवी उडल संगम त्यांनी तरंगी नावाची कन्नड कादंबरी लिहिली आणि त्याचा हा मराठी अनुवाद मी केलेला आहे. हे पुस्तक जेव्हा तुम्ही वाचाल त्यावेळेस थक्क व्हाल. अक्क महादेवीचं व्यक्तिमत्व हे किती मोठं होतं आणि त्यांच्या जीवनातील हे जे काही प्रसंग आहेत हे प्रसंग किती सुंदर रीतीनं माता महादेवी यांनी रेखाटलेले आहेत कन्नड मधून. त्याचबरोबर तिप्पेरुद्र स्वामीजी यांनी देखील कदळीय कर्पूरा नावाचं त्यांच्या जीवनावर कादंबरी कन्नड मधून लिहिलेली आपल्याला आढळून येते. त्याचाही मराठी अनुवाद मी केलेला आहे, तो देखील उपलब्ध आहे. ही दोन पुस्तकं आणि अक्क महादेवींची वचन सुमने भाग 1 आणि 2 अशी ही दोन पुस्तकं आहेत. ह्या दोन पुस्तकातून देखील तुम्हाला त्यांच्या वचनांचा आधार घेऊन अक्क महादेवींचं चरित्र रेखाटणं सहज शक्य आहे. मला खरोखर अक्क महादेवींच्या विषयी हे जे काही दोन पुस्तकं मी लिहिली त्यानंतर सोलापूरमध्ये श्रुती वडकबाळकर यांनी पुन्हा एक अक्क महादेवीचं चरित्र मराठीतून लिहिलेलं आहे. त्याचबरोबर त्याच्या आधी पुण्यातील देशपांडे यांनी देखील 400 पानाची कादंबरी मराठीतून तरंगिणी आणि अक्क महादेवींची वचने याच्यावर आधारित अशी ही कादंबरी लिहिलेली आहे. मुळातून तुम्ही या 4 कादंबऱ्या वाचल्या आणि अक्क महादेवींची वचन सुमने वाचली तर त्यांच्या या वचनांचा त्यांच्या जीवनाचा आदर्श समोर ठेवायला खूप मदत होईल. अशी स्त्री लाभणं स्त्री कुलालाच अशक्य. आपण पाहतो अनेक ठिकाणी की स्त्रियांना जी काही समानता दिलेली आहे, स्त्रियांनी जे काही त्यांच्यात उपजत अशी काव्यमय शक्ती आहे, सुप्त गुण आहे, साहित्यिक गुण आहे, प्रतिभाशक्ती आहे, ह्याचा फारसा कुठेही उल्लेख होत नाही. परंतु अक्क महादेवीची ही वचनं त्याचबरोबर त्यांनी लिहिलेलं योगांग त्रिवेदी स्वरवचन ही देखील मुळातून खूप सुरेख आणि वाचण्यासारखी आहे. त्याचा देखील अभ्यास होणं आजच्या काळाला गरज आहे. मी आता योगांग त्रिवेदी अक्क महादेवींचं त्याचं
मराठी अनुवाद पण केलेला आहे, परंतु अजून हा प्रकाशित झालेला नाही. थोड्याच दिवसात प्रकाशित झाल्यानंतर हे देखील तुम्हाला पाहता येईल असं मला वाटतं. अशा या अक्क महादेवींना आम्ही शतशः नमन करायला हवं. आज आम्ही त्यांचा आदर्श समोर ठेवायला पाहिजे. त्यांनी जे काही संकटातून कसा मार्ग काढायचा याविषयी म्हटलेले एक वचन देखील आहे. ते वचन मी तुमच्या समोर म्हणावं असं इच्छा आहे. अक्क महादेवींचे हे वचन आजही स्त्रियांना मार्गदर्शन करणार असं हे आहे. पर्वतावर घर करुणी राहता, पर्वतावर घर करुणी राहता, मृग पशूंना भिवूनी चालेल का, मृग पशूंना भिवूनी चालेल का, समुद्रा काठी घर करुणी राहता, समुद्रा काठी घर करुणी राहता, लाटांना भिवूनी चालेल का, लाटांना भिवूनी चालेल का, बाजारात घर करुणी राहता, बाजारात घर करुणी राहता, गोंधळाला भिवूनी चालेल का, गोंधळाला भिवूनी चालेल का, चन्न मल्लिकार्जुना, चन्न मल्लिकार्जुना, या जगी जन्म घेऊन येता, या जगी जन्म घेऊन येता, जगनिंदेला भिवूनी चालेल का, मणिराग धरुनी चालेल का, मणिराग धरुनी चालेल का. चरण शरण.